गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत। निलेश राणेंच्या गाडीवर चक्क दगडफेक करण्यात आली आहे। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना हा सगळा राडा झालाय। निलेश राणेंची आज गुहागरमध्ये सभा होते आणि त्याच वेळी जाताना दगडफेक झालेली आहे निलेश राणे यांच्या गाडीवर। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून राणे यांचा ताफा जात असताना ही दगडफेक करण्यात आली आहे। गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता आपल्या सोबत आहे। रवींद्र, काय घडलं नेमकं तिथे? दृश्यांमध्ये प्रचंड तणाव दिसतोय। सौरभ, आपण जर बघितलं तर निलेश राणेंची जाहीर सभा ही 16 तारखेला जाहीर झाली होती। संध्याकाळचा 5चा टायमिंग होता। मात्र या सभेपूर्वी निलेश राणे यांनी चिपळूणमध्ये आगमन केलं आणि भास्करराव जाधवांच्या कार्यालयासमोर जोरदार जल्लोषात स्वागत केलं। दोन्ही कार्यकर्ते आक्रमक होते, भास्करराव जाधवांचे सुद्धा आणि निलेश राणेंचे सुद्धा। मात्र काही वेळानंतर कार्यालयाच्या समोरासमोर आले तेव्हा एकमेकांच्या घोषणाबाजी झाल्या आणि एकमेकांच्या जवळ यायला लागले। पोलिसांचे बॅरिकेड तोडून सुद्धा यायला लागले। त्यानंतर निलेश राणे गाडीतच होते, मात्र कार्यकर्ते दोन्ही गटाचे आक्रमक झाल्यामुळे तिकडने जोरदार भास्करराव जाधवांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली, आक्रमक झाले, तिकडने दगडफेक झाली। त्याच्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा दगडफेक केली। आता मुंबई गोवा हा काही काळापुरता ठप्प झालेला आहे। अश्रू धुराच्या ज्या नळकांड्या आहेत त्या सोडलेल्या आहेत आणि निलेश राणे सध्या चिपळूणमध्ये सभेकडे न जाता चिपळूणमध्ये थांबलेले आहेत। पोलिसांचा पारा आहे। सौरभ, रवींद्र, ही सभा होणार आहे की नाही आणि किती कार्यकर्ते सध्या रस्त्यावर बघायला मिळतात? वातावरण तापलेलं आहे। अक्षरशः अश्रुधुराच्या कांड्या आहेत त्या आता सोडलेल्या आहेत, त्यामुळे पुढचं काही दिसत नाही। मात्र पोलिसांचा फौजफाटा मोठा आहे। तिकडे भास्करराव जाधवांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आता फक्त मुंबई गोवा महामार्ग बंद स्थितीत दिसतोय। मात्र मुंबई गोवा महामार्गावरती दगड जे आहेत ते फेकलेले दिसत आहेत। काही ज्या गाड्या आहेत कार्यकर्त्यांच्या त्या फोडलेल्या दिसत आहेत। मात्र हे वातावरण आहे तणावाचं आहे। काही काळानंतर अजूनही आक्रमक होऊ शकतं। सौरभ, बरोबर। रवींद्र, कोकणातलं राजकारण आपण बघितलं तर राणे आणि जाधवांमध्ये आरोपांचे वार नेहमी होतात, टीका सुद्धा होते, आरोप प्रत्यारोप होतात। पण अशा प्रकारे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन दगडफेक आणि त्यानंतर इतकाच सगळा तणाव आणि मग अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, इथपर्यंत परिस्थिती कधी कोकणाच्या राजकारणात जाताना दिसत नाही। सौरभ, आपण जर बघितलं तर चिपळूण हे संस्कृत चिपळूण आहे। अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण कधीही पाहायला मिळालं नव्हतं। कारण मी चिपळूणचाच आहे, चिपळूणमध्येच राहतो। इतक्या वर्षामध्ये मला हे पहिल्यांदा गलिच्छ राजकारण आणि अश्रुधूर कांड्या ज्या आहेत ह्या पहिल्यांदा चिपळूणमध्ये सोडलेल्या दिसत आहेत। दोन्ही जे गटाचे नेते आहेत, निलेश राणे असतील किंवा भास्करराव जाधव, हे कोकणातले दिग्गज नेते आहेत। मात्र प्रत्येकाची प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सगळा राजकीय संघर्ष सुरू आहे। अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे कधीही पाहायला मिळालं नव्हतं चिपळूणच्या जनतेला। सौरभ, बरोबर। आता नेमके मग भास्कर जाधव आणि राणे हे दोघेही आता कुठे आहेत? त्यांच्या लोकेशन बद्दल काय माहिती? हे त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात आहेत कार्यकर्त्यांच्या सोबत। मात्र निलेश राणे हे सभेकडे न जाता चिपळूणमध्येच थांबलेले आहेत। काही वेळात राडाही होऊ शकतो, कारण निलेश राणेचे जे कार्यकर्ते आहेत हे कोल्हापूर असेल, तळ कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल आणि रायगड आणि तसेच चिपळूणमधले कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत। त्यामुळे कुठल्याही क्षणी राडा होऊ शकतो। सौरभ, बरोबर। रवींद्र, आता जी दृश्य आपण स्क्रीनवर दाखवतोय त्यात एक व्यक्ती एक काठी घेऊन गाडीच्या काचा फोडताना दिसतोय, गाडीला ती काठी मारताना दिसतोय। तो व्यक्ती नेमका कोण आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे कळतंय? भाजपचे सौरभ कार्यकर्ते आहेत। जेव्हा ते समोरून आक्रमण झालं त्यावेळेस भाजपने संयम सोडला आणि थेट भास्करराव जाधवांच्या कार्यालयाकडच्या दिशेने गेले आणि तिथे असलेल्या उभ्या ज्या असलेल्या गाड्या आहेत त्या फोडण्याचा प्रयत्न केला आहे। काही गाड्या फुटलेल्या सुद्धा आहेत आणि काही लाठी हातात घेऊन फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र निष्पाप इथे लावणारे जे चिपळूणचे रहिवासी आहेत त्यांच्या सुद्धा गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। बरोबर सौरभ, बरोबर। पण या दृश्यांमध्ये एक दिसतंय की कार्यकर्ते तिथं मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा पोलिसांना सुद्धा जुमानत नाही आहेत। सौरभ, याच्यामध्ये पोलीस जी यंत्रणा आहे पूर्णतः असक्षम राहिलेली आहे। अशा प्रकारचं हे चिघळणारं वातावरण डोळ्यासमोर असताना सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त नव्हता। पोलीस यामध्ये अयशस्वी झालेले आहेत असं हे सौरभ दिसतंय आपल्याला। बरोबर। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे गाड्या समोर जात आहेत, म्हणजे काही वाहनं चालवत पुढे नेली जात आहेत आणि ते असताना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। हे किती धोकादायक आहे? धोकादायक हे काही या अश्रुधुराचा जो
परिणाम आहे या वयस्कर माणसांवरती झालेला आहे. निष्पाप जे नागरिक आहेत रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या त्यांच्यावर सुद्धा झाला. ज्यावेळेस पोलिसांच्या हातातनं परिस्थिती जेव्हा सुटली त्यावेळेस ह्या ज्या नळकांड्या आहेत ह्या सोडल्या गेलेल्या आहेत. सौरभ. बरोबर. रवींद्र, आणखी एक प्रश्न. निलेश राणेंची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होते आणि नेमकं ते सगळं सुरू असताना त्या सभेपूर्वीच हा सगळा राडा बघायला मिळतोय. हे नेमकं कुठून आणि कसं सुरू झालं त्याची थोडी सविस्तर माहिती देशील? सौरभ, जर आपण बघितलं तर 11-12 वर्षापूर्वी चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे गावी भास्करराव जाधवांची जेव्हा नगर विकास मंत्री होते त्यावेळेस सभा झाली होती आणि त्यावेळेस या सभेमध्ये भास्करराव जाधव हे जे आहे ते नारायण कोंबडी चोर असं या भाषणामध्ये म्हटले होते. आणि तिथून जो संघर्ष 12 वर्षाचा सुरू आहे भास्करराव जाधव आणि निलेश राणे यांच्यातला जो वाद आहे हा पेटला आहे. या 12 वर्षामध्ये ज्या ज्या सभा झालेल्या आहेत त्यावेळेस एकमेकांवरती फटकेबाजी केलेली आहे भाषणातून. सौरभ. बरोबर. नाही, हा सगळा पूर्वेतिहास झाला, पण आजचा जो घटनाक्रम आहे त्याबद्दल थोडं सविस्तर सांग. आजचा जो घटनाक्रम आहे सौरभ, आपण जर बघितलं उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा होता आणि या कोकण दौऱ्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे तळ कोकणात आले होते कणकवलीच्या सभेमध्ये जे भास्करराव जाधव आहेत यांनी राणे पुत्रांवरती अक्षरशः शाब्दिक फटकेबाजी केली होती, टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी सभा संपल्यानंतर निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये चोकमध्ये भास्करराव जाधवांना त्यांच्या मतदारसंघात येऊन सभा घेण्याचं आव्हान केलं होतं आणि त्याचा हिशोब चुकता केली जाईल आणि उत्तर दिलं जाईल या हिशोबाने आजची ही सभा होती निलेश राणेंची. सौरभ. ठीक आहे रवींद्र, तू सोबत राहास. या सगळ्या माहितीबद्दल सुद्धा तुझे आभार. पण तू आणखी माहिती तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे. आपला प्रतिनिधी अमोल मोरे सुद्धा आता आपल्यासोबत कनेक्ट झालाय. अमोल, तुझ्याकडे काय माहिती आहे या सगळ्या घडामोडींबद्दल? सौरभ, जर एकंदरीत संपूर्ण घडामोडी बघितल्या तर आजच्या दिवशी निलेश राणे यांनी जी सभा घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती पोलीस जे आहेत ते मुळात अलर्ट मोडवरती होते. ज्या वेळेला कुठेतरी भास्कर जाधव स्वतः म्हणजे एक जर बघितलं तर आपण मागच्या काही दिवसांमध्ये ते मुंबईला होते पण आज ते थेट चिपळूणमध्ये आले. तर दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी एक चर्चा होती. पोलीस अलर्ट मोडवरती होते, शेकडो पोलीस तैनात करण्यात आले होते आणि अशा पार्श्वभूमी अशा जर घटना घडत असेल तर दुर्दैव मानावं लागेल. आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुठेतरी कार्यकर्ते किंवा कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होतं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी असते की अशा वेळेला संयमानं राहणं आणि संयमानं कुठेतरी वागणं. पण तसं होताना सध्याच्या घडलं तर दिसत नाहीये. अगदी सौरभ, जर बघितलं तर हा भास्कर जाधव आणि नारायण राणे यांचा हा वाद तसा खूप 10 ते 15 वर्षापूर्वीपासूनचा आहे आणि त्यानं सध्या एकंदरीत पुन्हा कुठेतरी कोकणातलं वातावरण जे राजकीय वातावरण ते ढवळून निघालेलं आहे आणि स्वाभाविकपणे त्याचा कोकणातल्या समाजमनावरती देखील परिणाम होत असतो. आणि ही जी गोष्ट आता घडते दगडफेकीसारखी किंवा ज्या काही घटना घडतात त्या अनपेक्षित अशाच आहेत. मला वाटतं कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होत असताना पोलिसांकडे या संदर्भातले काही इनपुट्स होते का किंवा मग कार्यकर्त्यांनी कुठेतरी बेजबाबदारपणे एकंदरीत सध्याचं वागणं जे ते आहे का? दोन्ही नेत्यांनी जर आपण मागच्या काही दिवसांमधली जर भाषणं बघितली अर्थात कणकवलीत जी भास्कर जाधव यांची सभा झाली उद्धव ठाकरे यांची सभा त्यावेळेला भास्कर जाधव यांनी जे भाषण केलं त्यानंतर राणे कुटुंबियांकडून घेण्यात आलेली प्रेस कॉन्फरन्स आणि त्याला हे उत्तर. सो मला असं वाटतं एकंदरीत जर आपण इथल्या काही स्थानिक अभ्यासकांशी बोलल्यानंतर की या सगळ्या गोष्टींची खरंच ती गरज होती का? कारण की मागच्या काही दिवसांमध्ये कोकणातलं राजकीय वातावरण जे ते कुठेतरी शांत होतं आणि या घटनेनं त्याला कुठेतरी गालबोट लागलेलं आहे. दोन्हीही जी घराणी आहेत किंवा जे नेते आहेत ते जबाबदार अशी घराणी आहेत आणि राजकीय घराणी आहेत आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीचा किंवा कार्यकर्त्यांकडून जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर स्वाभाविकपणे ही गोष्ट जी आहे ती गंभीरच म्हणावी लागेल. सौरभ. बरोबर. अमोल, भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांमधला तणाव आणि त्यांच्यात किती राजकीय वैमनस्य आहे ते सगळ्या जगाला माहित आहे, राज्याला माहित आहे. पण तसं असताना सुद्धा हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात, दगडफेक होते, इतका तणाव निर्माण होतो आणि याची कल्पना सुद्धा असताना पोलीस मग योग्य बंदोबस्त का ठेवत नाही किंवा योग्य नियोजन सगळ्या गोष्टींचं का करू शकत नाही? सौरभ, एक गोष्ट यामध्ये मधल्या काळामध्ये आम्ही आता मागच्या 2-3 दिवसांपासून ज्या वेळेला निलेश राणे यांनी गुहागर इथं जाहीर सभा घेणार अशी घोषणा ज्या वेळेला केली त्यावेळेपासून एक गोष्ट अशी होती की म्हणजे अटकळ अशी मानली जात होती की कदाचित अशा पद्धतीची स्टेप जी आहे ती कदाचित दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घेतील की नाही याच्याबद्दलची शंका होती. याचं कारण असं आहे की कोकणी माणसाला ह्या गोष्टी आवडत नाहीत. तो संयमी आहे, शांत आहे आणि जर काही मागच्या जर आपण ज्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल पाहिले तर त्यातून ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्यातून ज्या काही गोष्टी समोर आल्या किंवा जे काही निकाल लागले जी काही मतांची आकडेवारी
प्रत्येक राजकीय पक्षाला मिळत गेली किंवा नेत्यांना मिळत गेली, त्यातून ह्या गोष्टी अधिकपणे स्पष्ट होत गेल्या. असं असताना कुठेतरी मला देखील हेच आश्चर्य वाटतंय की या ठिकाणी कुठेतरी पोलीस यंत्रणा जी आहे ती कुठे कमी पडली का. याचं कारण असं आहे की भास्कर जाधव यांचं, म्हणजे आम्हाला आधी सुरुवातीला जी पत्रकारांना प्राथमिक माहिती मिळाली होती ती अशी होती की भास्कर जाधव यांचं चिपळूण येथील जे कार्यालय आहे त्या ठिकाणी निलेश राणे यांचा सत्कार किंवा स्वागत समारंभ जे आहे ते होणार आहे. अर्थात जर का दोन्ही राजकीय नेत्यांचं एवढं राजकीय वैर आहे, असं असताना त्या गोष्टीला मुळात परवानगी मिळते कशी किंवा त्या गोष्टी घडतातच कशा. कदाचित पोलीस प्रशासनाने जर का सक्षम भूमिका घेऊ शकले असते किंवा त्याबाबत ठोस अशी भूमिका घेऊ शकले असते, मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत त्या 100% टळू शकल्या असत्या. याचं कारण असं आहे की राजकीय वाद असताना कुठेतरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात. गाड्यांवरून गाड्या लावण्यावरून कुठेतरी सुरुवातीला ताणाताणी होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने दगडफेकीमध्ये किंवा अशा पद्धतीने कायद्याने सुव्यवस्था निर्माण होईल अशा गोष्टी जर तिथे घडत असतील तर मला वाटतं पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडलंय हे आपण निश्चितच म्हणू शकतो. कारण की तुमचं गुप्तहेर खातं असतं, SITचे त्यांचे रिपोर्ट्स असतात, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून ते दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, काय केलं जाणार आहे नियोजन, या संदर्भातले इनपुट्स असतात. आणि जर का ते इनपुट्स किंवा त्या गोष्टींचा एकंदरीत कुठेतरी अंदाज बांधण्यासाठी पोलीस प्रशासन मुळात कमी पडतंय का, हा या घटनेनंतर स्वाभाविकपणे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की पोलिसांनी देखील याबाबत मला असं वाटतं की कुठेतरी आणखीन कुमक किंवा आणखीन काही गोष्टींची तयारी जी आहे ती करणं अपेक्षित होतं. कारण की दोन्ही नेत्यांनी किंवा दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये जी काही स्टेटमेंट्स दिली होती, ज्या पद्धतीनं काही विधानं केली होती, ज्या पद्धतीनं आव्हान दिलं जात होतं, म्हणजे मला वाटतं भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देखील दिलेलं होतं. कारण की पत्रकारांपर्यंत काही गोष्टींचे इनपुट जर पोहोचत असतील, त्यांना जर काही या गोष्टीचा अंदाज येत असेल तर पोलीस प्रशासन जे कायदा सुव्यवस्था राखतं, ज्यांची यंत्रणा सक्षम आहे, ज्यांच्याकडे गुप्तहेर खातं आहे, त्यांचे इनपुट वेगळ्या लेवलचे असतात, ते कुठेतरी कमी पडले का, हा सौरभ नक्की त्या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येतील असं नेमकं अशी परवानगी किंवा असं नेमकं काय घडलं की दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येतात आणि पोलीस प्रशासन या सर्व गोष्टी हाताळण्याला किंवा त्या गोष्टी रोखण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सौरभ, ठीक आहे अमोल, तुला थोडंसं थांबवतो. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आता आपल्यासोबत आहेत. वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राणे या दोघांचे कार्यकर्ते भिडले आहेत, दगडफेक झालेली आहे आणि चिपळूणमध्ये कधी नव्हे ते अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागेल. कोकणातलं राजकारण बघितलं तर अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल. त्यांनी 16 तारीखला सभा आधीच जाहीर केली होती आणि जाहीर करताना त्या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ 400-500 गाड्या सभा बसून होत्या आणि पोलीस यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथे जाऊन त्यांना भास्कर जाधवच्या विरोधात त्यांना ही दगडफेक करायची होती. हे सगळं पूर्व नियोजित होतं, एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच 400-500 गाड्या गेल्या आहेत. आज टोल नाके या जिल्ह्यात उपलब्ध आहेत, तिथे CCTV कॅमेरा रत्नागिरी पोलीस, सिंधुदुर्ग पोलिसांचे आहेत. त्या टोल नाक्यावर जे लोक असतील, ज्या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सकाळपासून चालत होत्या, त्या आता बघितल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद केले पाहिजेत. त्यांनी हा पूर्वनियोजित असा कट आखलेला होता. कोणी म्हणजे कोण जबाबदार आहे या सगळ्या तणावाला? निलेश राणेंनी पूर्वनियोजित असा कट आखला होता आणि त्याला भाजपची साथ होती. कारण भास्कर जाधव हे सातत्याने आज ठाकरे गटात नेतृत्व करतायत, विधानसभेमध्ये सगळी सरकारची लखतर वेशीवर मांडतायत. आज सगळीकडे त्यांना प्रतिसाद मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित होते आणि यातनं कुठेतरी त्यांना कुठेतरी त्रास देण्यासाठी हा पूर्वनियोजित कट होता की त्यांच्या तिथे जाऊन त्यांच्यावर दगडफेक करायची आणि हा पूर्वनियोजित गट पोलिसांच्या सहकार्यातूनच या ठिकाणी झाला असा माझा आरोप आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा सगळा ड्रामा तयार करण्यात आलेला आहे जाणीवपूर्वक भास्कर जाधवांना अडचणीत आणण्यासाठी, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी राणेंच्या ताफ्यावर दगडफेक केली? नाही नाही हो, इथनं आता समजा एखादी सभा घ्यायची, सभा त्यांना गोवाघरमध्ये घ्यायची होतं, मग गोवाघरात लोक आले पाहिजे होते सभेला ऐकण्यासाठी, चिपळूणमध्ये आले पाहिजे होते. इथनं 400 गाड्या घेऊन काय? नाही, वैभवने जो प्रकार घडला आहे त्याच्यावरून आरोप हा होतोय की राणेंचा ताफा जात असताना अचानक राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. तुफान नाही ते खरं ही परिस्थिती झाली. सकाळपासून त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे आणि हे वातावरण कुठे दूषित करण्यासाठीच हा निलेश राणे खरं तर हे लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या कुपतीची नाही आहेत. हे लोकांमध्ये शांतता कशी प्रस्थापित करण्याची, याच्यापेक्षा लोकांना देश कसं निर्माण यासाठी. ठीक, तुमचं भास्कर जाधवांशी या घटनेनंतर काही बोलणं झालंय? ठीक आहे, तर वैभव नाईक होते ठाकरे गटाचे आमदार, त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय आणि राजकीय वातावरण कोकणातलं कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप त्यांनी केलाय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.